काल मी काउन्सिलिंग बद्दल काय शिकलो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण सिंग चौहान आहे आणि मी मनसंवाद बेसिक अँड ॲडव्हान्स काउन्सिलिंग कोर्सचा एक स्टुडंट आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काल 19 जुलै 2026च्या लेक्चरमध्ये काउन्सिलिंग बद्दल मी काय शिकलो, मला काय शिकायला मिळालं. मी खूप वेळेस काउन्सिलिंग हा शब्द ऐकला होता, पण काल त्याची खरी व्याख्या, खरी डेफिनेशन मला समजली किंवा मला शिकायला भेटली. काउन्सिलिंग म्हणजे सल्ला, ॲडवाईस देणं अजिबात नाही. काउन्सिलिंग म्हणजे मार्गदर्शन, गायडन्स देखील अजिबात नाही. आणि काउन्सिलिंग म्हणजे उपदेश, जे बाबा लोक देतात किंवा मोठी हस्ती देतात, प्रीचिंग ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ते सुद्धा नाही. मग नेमकं काउन्सिलिंग म्हणजे काय? काउन्सिलिंग ही एक प्रोफेशनल हेल्पिंग प्रोसेस आहे. म्हणजे सल्ला न देता, मार्गदर्शन न करता, उपदेश न देता एखाद्या व्यक्तीमध्ये स्वतःच्या समस्या सोडवण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्याची प्रक्रिया. एक उदाहरणातून आपण हे समजून घेऊयात. समजा एक विद्यार्थी आहे आणि तो त्याच्या करिअरबद्दल खूपच जास्त कन्फ्यूज आहे. मग तो मदतीसाठी एका व्यक्तीकडे जातो आणि ती व्यक्ती जर सल्ला देणारी असेल तर ती सरळ त्या व्यक्तीला सांगते, त्या विद्यार्थ्याला सांगते की माझ्या मते तू इंजिनिअरिंग केलं पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीने काय केलं, डायरेक्ट सल्ला दिला, काही न विचारपूस करता डायरेक्ट सल्ला दिला. आता तो विद्यार्थी दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, ती गायडन्स देणारी असेल तर ती व्यक्ती म्हणते, जर तुला इंजिनिअरिंग करायची असेल तर या अशा प्रवेश प्रक्रिया आहे, या परीक्षा द्याव्या लागतील, एंट्रन्स एक्झाम क्लिअर करण्यासाठी, हे चांगले कॉलेजेस आहे आणि हा असा करिअर पाथ आहे. म्हणजे ती व्यक्ती निर्णय घेत नाही, पण जो काही मार्ग त्या विद्यार्थ्याने निवडलेला आहे त्याच्याबद्दल त्याला मार्गदर्शन करते की ह्या मार्गावरती तू कसा चालू शकतो. आता ती तिसऱ्या व्यक्तीकडे जाते. तो विद्यार्थी, तिसरा व्यक्ती जर उपदेश करणारा असेल तर तो त्याला सांगेल, नेहमी आपल्या मनाचंच ऐकावं, पैशामागे धावू नये, आयुष्यात जे योग्य वाटतं तेच करावं. म्हणजे त्या व्यक्तीने काय केलं, जीवनाबद्दल तत्वज्ञान किंवा मूल्य सांगत बस, पण त्या विद्यार्थ्याची परिस्थिती समजून घेतली नाही. पण आता जर ती विद्यार्थी स्मार्ट असेल तर ती एका चांगल्या काउन्सिलरकडे जाते. तो काउन्सिलर लगेच उत्तर देत नाही. तो काउन्सिलर त्याला बसवतो आणि त्याला अगदी शांत आवाजात विचारतो, तुझा नेमका गोंधळ काय आहे, कशाचा आहे, तुझ्या आवडी काय आहेत, तुझ्या स्ट्रेंथ काय आहेत, तुझ्या वीकनेस काय आहेत, तुला कोणत्या गोष्टी आवडतात, म्हणजेच तुला कुठल्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो, तुझ्या समोर कोणते कोणते ऑप्शन, पर्याय आहेत. हे प्रश्न विचारताना काउन्सिलर समोरच्या व्यक्तीचं शांतपणे ऐकतो. त्याच्यावर अजिबात टीका करत नाही, त्याला जज करत नाही, त्याला मोकळेपणे बोलण्यासाठी, एकदम बिनधास्तपणे बोलण्यासाठी एक सुरक्षित वातावरण देतो, जिथे जज होणार नाही, टीका नाही, काही नाही. आणि सर्वात महत्वाचं, त्याच्या जागी काउन्सिलर निर्णय घेत नाही. काउन्सिलरच्या ह्या सर्व स्किल्स आणि एक्सपर्टीजमुळे तो विद्यार्थी विचार करायला लागतो आणि शेवटी स्वतःच एका चांगल्या निर्णयापर्यंत पोहोचतो. हा काउन्सिलर असं सगळं विचारल्यामुळे एक त्याचा खरा रोल जो असतो काउन्सिलरचा, तो असा आहे. हे मला कालच्या लेक्चरमध्ये शिकायला भेटलं. आणखी एक महत्वाची गोष्ट मला शिकायला मिळाली, काउन्सिलिंग म्हणजे एखाद्याला उत्तर देणं अजिबात नाही, डायरेक्ट उत्तर द्यायचं नाही. काउन्सिलिंग म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःचं उत्तर शोधण्यास सक्षम बनवणे, प्रश्न उत्तराद्वारे. माझ्यासाठी ही खूप छान आणि अगदी सुंदर विचार करायला लावणारी शिकवण होती. त्याच्यासाठी मी खरंच विरसेन सर आणि गोमतेश पाटील सर यांचं खूप खूप थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद सर. मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की मी जे काही शिकलो ते जर मी रेकॉर्ड करून ठेवलं तर मी ते पुन्हा पुन्हा बघू शकतो. याच्यासाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि हे त्याला एक पाठांतर सुद्धा होईल, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. आणि सरांची परमिशन घेऊन, विरसेन सरांची परमिशन घेऊन मी हा व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये शेअर करत आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज वेल. थँक्यू वन्स अगेन.